नमस्कार शेतकरी मित्रांनो, भरपूरशा ठिकाणी रब्बी हंगाम आता जेमतेम संपायला आलेला आहे, पण जे कपाशीचे क्षेत्र खाली झालेले आहे तिथं काहीतरी कमी कालावधीचं पीक शेतकऱ्यांना घ्यायचं आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी मिरची करत असाल, अद्रक करत असाल, क्षेत्र तुमचं तपलं बी पाहिजेत आणि कमी कालावधी म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर 2.5-3 मध्ये हा ब्राझील वाघ येतो. आपण जर कधी क्वालिटी बघितली या दाण्याची, एकदम जाड दाणा आहे, टपुरा दाणा आहे. आणि ब्राझील वाघाची जर कधी आपण कालावधी बघितला तर याचा कालावधी साधारणतः 70 ते 80 दिवस, जास्तीत जास्त 85 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टला येतो. आणि लागवडीचं कालावधी कितपर्यंत योग्य? भरपूर शेतकरी विचारत होते आपण कधीपर्यंत लावू शकतो. तुम्ही 31 डिसेंबरच्या आज जर कधी लागवड केली तरी तुमचा प्लॉट जो आहे ते फेब्रुवारी एंड किंवा मार्चच्या मधल्या 15 दिवसाला निघून जातं. म्हणजे 15 मार्च पर्यंत तुमचं क्षेत्र खाली होऊन जातं. भरपूर शेतकरी काय करताय, बाजरी करताय, मक्का करताय, पण जे प्लॉट आहे ते एप्रिल पर्यंत जातात. मग क्षेत्र जे ते तपत नाही आणि पुढच्या वर्षीच्या पिकांना तुमचा फरक पडतो. त्यासाठी शॉर्ट कालावधीचा हा राजमा आहे. भरपूरसे शेतकरी हे पण विचारत होते की उत्पन्न कसं येतं. उत्पन्न आपल्या खर्चावरती डिपेंड करतं. रस शोषण किडीचा प्रादुर्भाव याच्यावर प्रामुख्याने येतो आणि मिक्स मॅक्रोन्यूट्रनची फवारणी याला घ्यावं लागतं, कारण की हायली न्यूट्रिशन हे पीक आहे. तुम्हाला त्याच्या फवारण्या घ्यावं लागतं. 3-4 फवारण्या व्यवस्थित जर कधी घेतल्या तर तुमचं साधारणतः उत्पन्न जे ते 7 क्विंटल पासून 12 क्विंटल पर्यंत शेतकरी काढतात. मागच्या वर्षीचा जो बाजारभाव जर कधी पाहायला गेला तर 9,000 रुपये बाजारभाव मागच्या वर्षी होता. डॉलर सारखेच याचे भाव कमी जादा होतात. 10,000लाही टच करून हा भाव वापस आलेला आहे, पण मागच्या वर्षी शेवटपर्यंत 9,000 होता. काही सुरुवातीच्या काळात 7 ते 7,500 हजारापर्यंतही विकल्या गेलेला आहे. मार्केटमधल्या आवकवरती याचे भाव डिपेंड असतात. आणि जर कधी बघायला गेलं तर सगळ्यात शॉर्ट ड्युरेशनचे पीक आहे. सोयाबीन कॅटेगरीमधलं पीक असल्या कारणाने त्याची हाईटही जास्त होत नाही. आणि लागवड करताना आपण मागेही एक व्हिडिओ बनवला होता की दोन्ही वळीमधलं अंतर जे आहे ते 22 सेंटीमीटर ठेवणं गरजेचं आहे. सेम सोयाबीन सारखं 25 ते 30 किलोची तुम्हाला तिथं टाकायचं आहे. आणि आपल्याकडे आता जे बियाणं अवेलेबल झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात, ते 25 किलोमध्ये उपलब्ध झालेलं आहे. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.